नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पडाल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पडाल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आडाल पडाल 27 जून पासून असं म्हटलं आहे। आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जून पासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे, याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे, यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पडाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळे प्रेक्षकांनी आडाल पडालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पडाल मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पडाल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पडाल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आडाल पडाल 27 जून पासून असं म्हटलं आहे। आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जून पासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता।
या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आडाल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये।
सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आल्याड पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आल्याड पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे। याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आल्याड पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आल्याड पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे।
याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. आडाल पड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आडाल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आडाल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. आडाल पड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातत प्रेक्षकांच्या
काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आल्याड पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आल्याड पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे। याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आल्याड पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आल्याड पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे। याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय।
आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आडाल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे। याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे।
कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आल्याड पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणासुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी केलेली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळेच प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. आडाल पड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय, आपल्या भेटीला आल्याड पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आडाल पडाल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणासुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी केलेली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर
धुमाकूल घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळेच प्रेक्षकांनी आड्यालपड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आड्यालपड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आड्यालपड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आड्यालपड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आड्यालपड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आड्यालपड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आड्यालपड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळेच प्रेक्षकांनी आड्यालपड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आड्यालपड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आड्यालपड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आड्यालपड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आड्यालपड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आड्यालपड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या
प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जून पासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे। याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळे प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे। आडाल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आडाल पड्याल 27 जून पासून असं म्हटलं आहे। आडाल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जून पासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे। याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळे प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला
भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आड्याल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आड्याल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आड्याल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आड्याल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आड्याल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे, याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे, यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आड्याल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळे प्रेक्षकांनी आड्याल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आड्याल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आड्याल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आड्याल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आड्याल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आड्याल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे।
मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळे प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता। आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आडाल पड्याल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आडाल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आडाल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे। कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आडाल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे। आडाल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती। मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय। या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे। मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता। या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील। आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय। आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे। यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत। आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे। आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता। लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते। त्यामुळे प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते। या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता। भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता।
आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आड्याल पड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आड्याल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आड्याल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आड्याल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आड्याल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आड्याल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी आड्याल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे आड्याल पड्याल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आड्याल पड्याल हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा आड्याल पड्याल हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलेली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्ती नंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला आड्याल पड्याल 27 जूनपासून असं म्हटलं आहे. आड्याल पड्याल चित्रपटाचा घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा सुद्धा निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातीर हा चित्रपट 27 जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांनी केलेली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का
पिपुटीकर यासारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळा रंग आला होता. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, याचं यश आम्हाला मिळालंय. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे. आडाल पड्याल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. लेखक दिग्दर्शकांपासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत, संगीत या सर्वावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी आडाल पड्यालवर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला भय सोबत विनोदाचीही किनारा होता. भय आणि विनोद या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट 27 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. आडाल पड्याल.